अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजचे एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करूयात। तर 15 जुलैला आहे गुप्त नवरात्र, आषाढी गुप्त नवरात्र आहे आणि या दिवशी पुष्य नक्षत्र सुद्धा सुरू होत आहे। हा अद्भुत दुर्मिळ योग आहे की जो तुमच्या आयुष्यातील निगेटिव्ह ऊर्जा, शत्रूंचा नाश करू शकतो, निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढून टाकू शकतो, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करू शकतो आणि आयुष्यामध्ये एक सुरळीत आणि चांगलं होण्यासाठी यामुळे तुम्हाला मदत मिळणार आहे। तर करायचे आहेत अतिशय छोटे छोटे उपाय जे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्याचबरोबर आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनल हे जे पूनम रेमेडीज चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर 15 जुलै दिवशी आहे बुधवार आणि या दिवशी आहे पुष्य नक्षत्र, अतिशय दुर्मिळ योग आहे आणि ही जी नवरात्र आहे ती 15 जुलैपासून सुरू होऊन 23 जुलैपर्यंत असणार आहे। 22 आणि 23 जुलैला आलेले आहे नवमी, दोन दिवशी एक स्थिती आलेली आहे आणि या दिवसांमध्ये म्हणजे नवरात्र काळामध्ये गुप्त नवरात्र अतिशय पॉवरफुल असते। आपली जी दसऱ्याला आपण नवरात्र जी साजरा करतो त्याच्यापेक्षा जास्त फळ हे गुप्त नवरात्रीमध्ये भेटलं जातं। मग तुम्ही मंत्र जप करा किंवा एखादी साधना करा किंवा एखादं स्तोत्र म्हणा, याचं 100 पटीने 1000 पटीने दशलक्ष पटीने तुम्हाला जो अनुभव आहे, जे फळ आहे ते अतिशय भेटलं जातं। त्याच्यासाठी तुम्हाला अतिशय कळकळीची विनंती आहे माझी की 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत आपले जे कपडे आहेत ते बाहेर सुकवून देऊ नका। कोणतीही तुमची वस्तू, चपलासुद्धा बाहेर ठेवू नका। यामुळे देखील तंत्रमंत्र करण्याची, तुमच्यावरती क्रिया करण्याची लोक चेष्टा करतात आणि आजकाल हे भरपूर चाललेलं आहे। कुणाचा विश्वास असो किंवा नसो, माझा वैयक्तिक अनुभव आहेत हे की तंत्रमंत्र हे केलं जातं। जसं आपल्याला माहीत आहे की विश्वास आहे तिथं अंधविश्वास सुद्धा असतो, त्याचबरोबर जिथं देव आहे तिथं वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती सुद्धा असते। तर या दिवसांमध्ये कोणकोणत्या मातेचं पूजन केलं जातं हे पहिल्यांदा जाणून घेऊयात। पहिल्या दिवशी काली माता, दुसऱ्या दिवशी तारा माता, नंतर षोडशी माता, नंतर भुवनेश्वरी माता, त्याच्यानंतर भैरवी माता, त्याच्यानंतर छिन्नमस्ता माता, त्याच्यानंतर धुमावती माता, त्याच्यानंतर बगलामुखी माता, त्याच्यानंतर मातंगी माता आणि त्याच्यानंतर मग कमला माता। या देव्यांचं आपल्याला पूजन करायचं असतं आणि त्याचबरोबर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा रोजच्या रोज मंत्र सकाळी 5 मिनिट, संध्याकाळी 5 मिनिट तुम्ही म्हणू शकत नसाल तर मोबाईलला तुम्ही लावून देऊ शकता। आता या 9 दिवसांमध्ये कोणताही तुम्ही, भरपूर मी उपाय सांगणार आहे, कोणताही उपाय करा, मात्र एकच नियम आहे की नॉनव्हेज पूर्णपणे कडकडीत पाळायचं आहे। ब्रह्मचर्याचं तुम्ही पालन करू शकत नसाल काही हरकत नाही, मात्र नॉनव्हेज पूर्णपणे वर्जित करायचं आहे। घर अतिशय स्वच्छ, साफसफाई आणि नीटनेटकं ठेवायचं आहे। जे काही तुटक्या फुटक्या वस्तू असतील, ज्याच्यावरती धूळ जमा झाली असेल ती पूर्णपणे नाहीशी करायची आहे आणि अखंड ज्योतीला यावेळेस अतिशय महत्त्व आहे या 9 दिवसांमध्ये। त्याच्यामुळे काहीच तुम्हाला नाही जमलं, उपाय करणं जमलंच नाही तर तुम्ही अखंड ज्योत लावू शकता। अखंड ज्योत आपण ज्याप्रमाणे आपले नवरात्र असतात त्यावेळी ज्याप्रमाणे आपण लावतो त्या पद्धतीनेच तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहे। खाली तांदूळ किंवा गव्हाची प्लेट ठेवायची, त्याच्यावरती समय किंवा मोठा असा दिवा ठेवायचा, वात ही 1.25 हाताची घ्यायची असते अखंड ज्योतीला आणि ती लावायची असते आणि याच्यामध्ये तूपच घालायचं आहे। काही कारणास्तव तूप नाही मिळालं तर तुम्ही तिळाच्या तेलाचा उपयोग या ठिकाणी करू शकता। त्याचबरोबर घरात नेहमी एक तरी व्यक्ती ही असलीच पाहिजे, असं नाही की अखंड ज्योत लावलेली आहे आणि घरात कुणीही नाही, ही एक चूक सातत्याने टाळायची आहे। आणि असं जर करू शकत नसाल तुम्ही तर सकाळचा दिवा लावायचा, संध्याकाळचा दिवा लावायचा आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे तुम्हाला जेवढा जमेल तेवढा मंत्र तुम्हाला मोठ्याने म्हणायचा आहे। तुमच्या आजूबाजूला थोडासा आवाज गेला पाहिजे, यामुळे तुमची जी ओरा असते ती पूर्णपणे क्लीन होते। तुम्हाला दृष्ट लागण्याची जी भीती असते किंवा एखादा अज्ञात शत्रू असेल जो तुम्हाला सतत त्रास देत असेल तर याच्यामुळे तो त्रास देखील दूर होतो। त्याचबरोबर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे, उंबरठ्याजवळ एक दिवा लावणं गरजेचं आहे। रोजच्या रोज रांगोळी काढायची आहे या 9 दिवसांमध्ये। त्याचबरोबर घरात जास्त भांडणे, कटकटी, वादविवाद
आणि काही स्थिर नसल तर अशा वेळी काय करायचं आहे, तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, गंगाजल, गोमूत्र, चिमूटभर हळद आणि अर्धा लिंबू हा पिळायचा आहे आणि त्याने आपली फरशी स्वच्छ करायची आहे, पुसायची आहे. घर जर सारवायचं असेल तर काय करू, तर हे पाणी तुम्ही सगळ्या घरामध्ये थोडं थोडं असं शिंपडायचं आहे. ज्याप्रमाणे आपण गोमूत्र किंवा एखादी पूजा झाल्यानंतर शिंपडतो त्याप्रमाणे तुम्हाला शिंपडायचं आहे. आता ज्या अखंड ज्योत लावणार असतील त्यांच्यासाठी मी टायमिंग सांगते. 15 जुलै रोजी सकाळी 5:30 ते 10:09 आहे. तुम्ही ही अखंड ज्योत लावू शकता. आता या दिवसांमध्ये रंगांना देखील खूप महत्त्व असतं. रंग जे आहेत ते घातल्यामुळे काय होतं, 9 दिवसाचे 9 रंग जर आपण घातले तर यामुळे आपले जे ग्रह असतात ते ग्रह बॅलन्स करण्याचं काम ही आपली आई भगवती, तुमची जी कुलदेवी आहे ती करायला सुरुवात करते. तर याच्यासाठी पहिला दिवशी आहे 15 तारखेपासून सुरुवात होणार आहे. 23 तारखेपर्यंतचे तुम्हाला रंग सांगते. पहिला आहे पांढरा, दुसऱ्या दिवसाचा आहे पहिल्या दिवसाचा आहे पिवळा, दुसऱ्या दिवसाचा आहे पांढरा, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसाचा लाल, चौथ्या दिवसाचा नेव्ही ब्लू आहे, त्याच्यानंतर 5व्या दिवसाचा पुन्हा एकदा पिवळाच आहे, पिवळा रंग 2 वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर 6व्या दिवशी हिरवा, 7व्या दिवशी ग्रे, 8व्या दिवशी वांगी, 9व्या दिवशी मोरपंखी. हे कलर आहेत. हे कलर जर तुमच्याकडे नसतील तर कोणत्याही तुमच्या साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये थोडा जरी हा रंग असला तरी देखील तुम्ही हा परिधान करू शकता. असं काही नाही की याच्यासाठी तुम्हाला नवीन काहीतरी खरेदी करावी लागेल, असं काही नाही. त्याचबरोबर वळूयात आता सगळ्यात महत्त्वाच्या उपायाकडे. तुम्हाला माहीत आहे की आपलं भरण पालन पोषण ही आपली कुलदेवी करत असते. तर याच्यासाठी पहिल्या दिवशी जी 15 तारीख आहे, बुधवार आहे या दिवशी, तर या 15 तारखेलाच तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या कुलदेवीला व्यवस्थित पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा. अभिषेक घालून घेतल्यानंतर हा अभिषेक घालत असताना श्रीसुक्ताचं पठण हे झालंच पाहिजे. श्रीसुक्त तुम्हाला येत नसेल तर अशा वेळी तुम्ही मोबाईलला लावून दिलं तरी देखील चालेल. तर हे श्रीसुक्त लावून ठेवायचं आहे. अभिषेक साध्या पाण्याने घालू शकता, पंचामृताने घालू शकता, फक्त उसाच्या रसाने घालू शकता, दुधाने घालू शकता, जे तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने. मेन म्हणजे भक्ती ही महत्त्वाची असते, त्यामुळे तुम्ही हा अभिषेक घालून झाल्यानंतर व्यवस्थित पुसून वगैरे घ्या. आईकडे प्रार्थना करा स्वच्छ आणि निर्मळ मनाने की जे कोणी माझे शत्रू आहेत, ज्ञात अज्ञात म्हणजे माहिती असलेले माहिती नसलेले, आणि त्यांच्यामुळे जो काही मला त्रास होत आहे तर तो त्रास पूर्णपणे नाहीसा व्हावा, माझा शत्रू माझ्यापासून लांब राहावा, त्याचा पूर्णपणे नायनाट व्हावा, अशी प्रार्थना तुम्हाला तुमच्या कुलदेवीकडे करायची आहे. आणि त्याच्यानंतर 5 बोटांनी किंवा मधल्या या 3 बोटांनी मयूर मुद्रा करायची आहे आणि याने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. मयूर मुद्रा जर केली तर हा जो अंगठा आहे, हा अंगठा तुम्हाला देवीच्या तोंडाकडे करायचा असतो. असं नाही की असा सोडायचा, आपल्या तोंडाकडे करायचा नाही अंगठा, देवीच्या चेहऱ्याकडे, म्हणजे देवीचा टाक आहे त्याच्या बाजूला अंगठा झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा तुम्ही सहज आणि साध्या पद्धतीने अशा 5 पंचमहाभूतांनी पंचतत्वांनी आपली ही 5 बोटं बनलेली असतात, तर तुम्ही या 5 बोटांनी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. आणि हे कुंकुमार्चन करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय हा मंत्र सातत्याने जप करायचा आहे. 108 वेळा कमीत कमी करावा. नसेल शक्य 21 वेळा सुद्धा करू शकता. आणि मात्र पहिल्या दिवशी जर तुम्ही हे कुंकुमार्चन केलं तर 9 दिवस देवीचा टाक अजिबात हलवायचा नाही. 9च्या 9 दिवस तुम्हाला फक्त कुंकुमार्चनच देवीला घालायचं आहे, करायचं आहे. बाकी इतर देवांची तुम्ही पूजा रोजच्या रोज करू शकता. फक्त खाली जे वस्त्र अंथरलेलं आहे ते तुम्ही हलवू शकत नाही. याच्यासाठी तुम्ही वेगळी पूजा मांडून देवीची तिथं त्या पाटावरती किंवा चौरंगावरती जरी कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल. कुंकुमार्चनाला देखील तोच नियम आहे की दिवा लागलेला असावा. त्याचबरोबर देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, तर साखरेचा दाखवू शकता, फळांचा दाखवू शकता, जे काही तुमच्या घरामध्ये आहे त्याचा दाखवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पॉवरफुल उपाय सुद्धा जाणून घ्या. याच्यापैकी काहीच नाही जमलं तर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये अक्षत म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचे, त्याने स्वस्तिक बनवायचं. 5 लवंगा घ्यायच्या, ज्या लवंगांना फूल असेल अशा लवंगा निवडायच्या आणि जिथं आपण स्वस्तिक काढतो, मी तुम्हाला दाखवते काढून, गडबडीत काढत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित नाही याचं, पण तरी सुद्धा दाखवते काढून मी तुम्हाला या ठिकाणी.
हे पहा, असं स्वस्तिक तुम्हाला तांदळाने काढून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला उलटं दिसत असेल कारण फ्रंट कॅमेरा आहे. आणि जिथं आपण इथं बिंदू देतो, या ठिकाणी जिथं बिंदू देतो आपण, त्या ठिकाणी तुम्हाला एक एक फुलवाली लवंग ठेवायची आहे आणि मधोमध देखील एक ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे. मातीचा घेऊ शकता किंवा कोणत्याही धातूचा घेऊ शकता. आणि त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे, लांब वात घालायची आहे. आणि तो जो दिवा आहे तो स्वस्तिकाच्या मधोमध, म्हणजे इथं जी तुम्ही लवंग ठेवलेली आहे त्याच्याबरोबर मधोमध तो दिवा ठेवायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याची जी वात आहे ती देवीच्या साईडला झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. देवीच्या साईडला म्हणजे देवी ज्या बाजूला तुम्ही ठेवली असेल, देवांच्याकडे पुढा करून हा दिवा लावायचा आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जी कोणती तुमची इच्छा असेल, जी बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण असेल, इच्छा पूर्ण होत नसेल, अशी इच्छा व्यक्त करायची आहे. मग तुमच्या शत्रूंबद्दल असोत, तुमच्या आजाराबद्दल असोत, तुमच्या कुटुंबाबद्दल असोत, आर्थिक अडचणी असोत, काहीही असोत, ती तुम्ही बोलून दाखवायची आहे. आणि तिथं बसूनच तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे. हा किती वेळा करायचा आहे? 5 मिनिट, 10 मिनिट, जेवढ्या मिनिट तुम्हाला करावासा वाटेल तेवढ्या वेळेस करायचा आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी दिवा शांत होईल, या दिव्यामध्ये सुद्धा तूपच घालायचं आहे. या दिव्यामध्ये कोणतंही तेल चालणार नाही, गाईचं तूप घालायचं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. जर हा व्हिडिओ पाहता असताना तुम्हाला एखादी गोष्ट नाही समजली तर कमेंट बॉक्समध्ये तसा प्रश्न विचारा, मी त्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईन. नंतर ज्यावेळी दिवा शांत होईल त्यावेळी हा दिवा उचलून घ्यायचा, स्वच्छ धुवायचा, पुसायचा आणि नंतर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्हाला असाच दिवा लावायचा आहे. हे स्वस्तिक लक्षात ठेवा. जे स्वस्तिक तुम्ही तांदळानं काढलेला आहे, जी प्लेट तुम्ही देवाच्या समोर ठेवलेली आहे, ती प्लेट 9 दिवस अजिबात हलवायची नाही. फक्त दिवा उचलायचा, स्वच्छ करायचा आणि पुन्हा लावायचा. ही क्रिया तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ करायची आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला, सकाळची तुम्ही ही पूजा आहे अशी करून घ्यायची, दिवा लावायचा, मंत्र म्हणायचा, सगळं करायचं. संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही काय करायचं, हा दिवा उचलून बाजूला ठेवायचा आणि ते जे स्वस्तिक आहे जे तुम्ही प्लेटमध्ये काढले तांदळाने, तर त्याच्यातल्या 5 लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या. राहिलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. जिथं कुठं पक्षी येत असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे तांदूळ नेऊन टाकायचे आहेत. आणि ज्या 5 लवंगा आहेत त्या तुम्हाला घेऊन उभं राहायचं आहे. घराच्या बाहेर तुम्ही उभं राहू शकता किंवा तुमच्या घराच्या छतावरती जायचं आहे. आणि गेल्यानंतर तुम्हाला पूर्वेला तोंड करायचं आहे आणि त्या लवंगा अशा धरायच्या आणि स्वतःची इच्छा बोलायची. जर तुम्ही शत्रूसाठी करणार असाल, म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही हे स्वस्तिक का काढलेलं आणि का दिवा लावलेला आहे, जी इच्छा बोललेली होती तुम्ही, तीच इच्छा पुन्हा एकदा बोलायची आहे, बोलून दाखवायची आहे की माझी अमुक अमुक इच्छा आहे आणि ही इच्छा जी आहे ती माझी कुलदेवी, माझी आई भगवती ही पूर्ण करणारच आहे. एवढा विश्वास माझा तिच्यावरती आहे की ती मला न्याय मिळवून देईल किंवा माझी इच्छा पूर्ण करेल, असं म्हणायचं. एक लवंग पूर्वेच्या बाजूला टाकायची, म्हणजे पुढे टाकायची, एक पाठीमागं, अजिबात पाठीमागं वळून बघायचं नाही. एक लवंग पुढे टाकायची, एक पाठीमागं, एक उजव्या बाजूला, एक डाव्या बाजूला अशी टाकायची. आणि जी एक राहिली असेल ती वरती आकाशाकडे पाहत वरती टाकायची. नमस्कार करायचा, पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि बस निघून यायचं घरामध्ये. एवढाच उपाय आहे, नक्की करा. अतिशय अप्रतिम उपाय सांगितलेले आहेत. तुम्हाला आलेले अनुभव सुद्धा मला सांगा. प्रत्येक उपाय सात्विक आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही. तुमच्यावरती जरी समजा एखादा उपाय करत असताना तुमच्याकडून चूक झाली तर याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या आयुष्यावरती जाणवून येणार नाही. झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.